नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका एका तमिळ मालिकेचा रिमेक आहे. त्याचमुळे आपण बघणार आहोत की या मालिकेचा शेवट कसा होणार आहे. पुढे आपल्याला बघायला मिळेल की काव्या ही जीवाचं प्रेम मिळवण्यासाठी खूपच आतुर झालेली असते. ती काहीही करून जीवाला मिळवण्याचा प्रयत्न करत असते, पण मात्र जीवा आता वेळोवेळी तिचा प्लॅन फेल करत असतो. काव्या ही बरेच प्रयत्न करते की काहीही करून कुटुंबासमोर हे आलं पाहिजे की माझं आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम आहे. तेच दुसरीकडे नाती जपण्यासाठी जीवा आता तिचा प्रत्येक प्लॅन फेल करत असतो आणि अखेर तो तिला रागात बोलूनच टाकतो की तू कितीही बोललीस ना तरी मी तुझं प्रेम स्वीकारणार नाही आहे. चांगलं तेच असेल की तू तुझा आणि माझा भूतकाळ विसरून जा, कारण आता गोष्टी खूप पुढे निघून गेलेल्या आहेत. हे सगळं जर माझ्या बाबांना माहिती पडलं तर त्यांना खूपच दुःख होईल आणि मी ते असं कधीही होऊ देणार नाही. तू आता माझ्या पार्थ दादाची बायको आहे, त्याने माझ्यासाठी एवढं काही केलं आहे. जर त्याला मी हे सत्य सांगितलं ना तर त्याला असं वाटेल की मी त्याची फसवणूक केली आहे. अगोदर त्याचं नंदिनीवर प्रेम होतं तर मी नंदिनीसोबत लग्न केलं. आता त्याने काव्याला स्वीकारलं आहे तर काव्या आता माझ्या मागे लागली. या सगळ्या गोष्टीचा विचार करत जीवा आता काव्याला विसरून जातो. काव्यालाही कळून चुकलेलं असते की आपण उगाच धडपड करत आहोत. जीवाला आता आपल्यात जराही इंटरेस्ट नाही आहे. तेच एकीकडे पार्थ हा काव्याचं प्रेम मिळवण्यासाठी धडपड करत असतो. तिच्या असो नसो सगळ्या इच्छा तो पूर्ण करत असतो आणि एवढंच नाही तर काव्याला IAS होण्यासाठी सुद्धा पार्थ मदत करतो. आणि मित्रांनो, पुढे आपल्याला पाहायला मिळणार की पार्थमुळेच काव्या ही IAS परीक्षेत पास होते. तर हळूहळू काव्याला आता पार्थच्या प्रेमाची जाणीव होत असते आणि तीसुद्धा त्याच्या प्रेमात पडते. म्हणजेच पार्थ आणि काव्याचा संसार आपल्याला पुढे पाहायला मिळतो. तर इकडे आता पार्थला खूपच आनंद झालेला असतो, कारण त्याला असं वाटतं की त्याने काव्याचं मन जिंकलं आहे. पण मित्रांनो, ज्यावेळेस जीवाला कळतं की आपली काव्या दादाच्या प्रेमात पडली आहे त्यावेळेस आता त्याला झोप लागत नसते. तर तो आता नंदिनीला सोडून काव्याला मिळवण्याचा प्रयत्न करू लागतो. जीवा आता काव्याला म्हणतो की तू असं कसं करू शकतेस, तुझं तर फक्त माझ्यावर प्रेम आहे. त्यावेळेस मित्रांनो, काव्या ही आता जीवाला जराही भाव देत म्हणते की आता मी माझ्या आयुष्यात खूप पुढे निघून गेली आहे. मी पार्थ यांना नवरा म्हणून स्वीकारलं आहे आणि माझं प्रेम आता फक्त त्यांच्यावरच आहे. नंदिनीताई नेहमी म्हणायची की लग्नानंतर होईलच प्रेम, पण मला विश्वास नव्हता. पण आज माझा विश्वास बसला की माझं पार्थवर आता प्रेम आहे. तर मित्रांनो, असं काही घडत असताना आता रम्याला हे समजतं की काव्य आणि जीवाचं लग्न अगोदर एकमेकांवर प्रेम होतं. त्याचमुळे काव्याला आता पार्थ हवा असतो आणि त्याचा सुखी संसार मोडण्यासाठी ती जीवा आणि काव्याचं प्रेम प्रकरण पार्थला येऊन सांगते. सगळे पुरावे दाखवत ती म्हणते की तुझ्याच लहान भावाने तुझी फसवणूक केली आणि काव्याचं तुझ्यावर प्रेम वगैरे काही नाही आहे, ती खोट्या प्रेमाचं नाटक करते. तर इकडे पुरावे बघितल्यानंतर आता पार्थ रडू लागतो आणि त्याला आता खूपच वाईट वाटतं. त्याचमुळे आता कोणालाही न सांगता पार्थ हा घर सोडून निघून जातो. तर सगळेच त्याला शोधण्याचा प्रयत्न करत असतात, पण मात्र कोणाच्याही तो हाती लागत नाही आणि अखेर नंदिनी त्याला शोधून काढते. त्यानंतर ज्यावेळेस पार्थ घरी येतो तो आता जीवा आणि काव्याच्या आनंदासाठी त्या दोघांचंही लग्न लावून देतो. नंदिनीलाही सगळं सत्य समजलेलं असतं. तर इकडे सगळं कुटुंब विरोधात असतं, पण मात्र पार्थ आणि नंदिनी सगळ्यांची समजूत काढत जीवा आणि काव्याचं लग्न लावून देतात. अखेर प्रेमाच्या जोडी एकत्र येतातच. एवढं संकट पार पाडल्यानंतरही जीवा आणि काव्या हे एकत्र येतात. राहिली गोष्ट पार्थ आणि नंदिनीची, तर जीवा स्वतःहून आता नंदिनीचं लग्न पार्थसोबत करून देतो. तर मित्रांनो, असा काही आपल्याला मालिकेचा शेवट पाहायला मिळणार आहे. हा शेवट तुम्हाला आवडेल का? कमेंट करा.